हनुमंताला प्रणाम. परमपूज्य परमात्मा संस्थान टीम की नागपूरच्या वतीने आजची दर हप्त्याला होणारी भगवत चर्चा बैठक बाबाच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीत उपस्थित स्वयं भगवान बाबा हनुमानजी पुते यांना माझा प्रणाम. मानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित यांना माझा प्रणाम आणि आमची लाडकी आई उपस्थित यांना माझा प्रणाम आणि सगळे बाबांचे सेवक सेवकिनी बालगोपाल सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार. बंधूंनो, आपण खरोखरच बाबांचे सेवक आहोत आणि आपण भाग्यवान आहोत. आपण इतके भाग्यवान, बाबा सांगतात कि मेरी चर्चा बैठक में जो आत्मा के विचार को साफ रखेगा उसको दूसरे दिन बहुत बड़ा लाभ होगा. आम्ही पाहत राहतो दुसऱ्या दिवशी की आम्हाला कोणता लाभ होणार आहे. आम्ही पाहत राहतो पण खरोखरच लाभ होतो. बंधूंनो, खरोखरच लाभ होतो. माझ्या जीवनामध्ये एक अनुभव आलेला आहे, ते तुम्हाला सांगत इच्छितो. लक्ष धरून ऐका तुम्ही. पूर्ण वरतं खालतं जे सेवक बसलेले आहे आणि जिथपर्यंत माझी आवाज जात असेल कान धरून ऐका. बंधूंनो, मी सर्वप्रथम एक शब्द सांगतो. जे कोणी बोलतात इथे, माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही फक्त आलेले कडक अनुभव जे सेवकाच्या मनामध्ये बसतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल असं अनुभव तुम्ही बोला, सांगा. पहा, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी एके दिवशी बाबाच्या निवासस्थानातून दर्शन करून सकाळीच गेलो आणि विचार केला की मला एका सेवकाकडे जायचं आहे. काम होतं मला त्याच्याकडे. मी त्याच्याकडे गेलो, त्या सेवकाकडे गेलो. त्याचे वडील नगरधनचे, मला नाव आठवणार आलं, 35 वर्ष झाले असं, 35-40 वर्ष ते बाबाचे सोबतचे ते सेवक, त्याचे वडील, त्याचा मुलगा पारडीला राहतो. आणि मी त्याच्याकडे गेलो. तो दुसऱ्या मजल्यावर अशी लांब शिडी म्हणून चढून गेलो. थकलो मी. कार्य मनोज म्हटलं, तुझी घर काका म्हणे मी किरायाला राहतो म्हणे. म्हणलं काय किरायाला राहते, इतकं काम करते तू, इतकी कमाई करते, काय किरायाला राहते. आता त्याची बाई म्हटलं की अण्णा काका म्हणे आम्ही समोरच्या वर्षी मकान बांधू. मग कुठून आणशील पैसे. तर म्हणे लोन वगैरे घेऊ. मी म्हटलं मनोज तू सांग, म्हटलं तू बैठकीमध्ये जाते का. नाही म्हणे, नाही जात म्हणे बैठकीमध्ये. मी म्हटलं मनोज तू आज जे आहे त्याच्या 10 पटीनं तुला बैठकीमध्ये जाशील तर फायदा होईल. तो पेंटिंगचा काम करतो. मोठे कारागीर आहे त्याच्याकडे, खूप कारागीर आहे, जुनं काम आहे त्याचं. आणि माझ्या शोरूमला, कारच्या शोरूमला येत राहतो आणि आपल्या गावाला इकडे तिकडे त्याचे मित्र आहे, कार पण विकत राहतो तो. आणि त्याच्या पेंटिंगचं काम करतो. मोठा मनोज म्हणून आहे तो, तुमसरला राहतो. नगरधन त्याचा सेवक आडनाव आहे. बसलो त्याच्या घरी आणि त्या बाईनं, आता मी कोणाकडे लवकर काही खात पित नाही आणि पितो, पण मी म्हटलं पहिल्यांदा आलो आहे यांच्याकडे तर काळी चाय पिऊन घ्यायचं. बाईला म्हटलं गुड आहे का, गुडची चाय बनवली. त्या बाईनं अद्रक वगैरे टाकलं, बनवली. त्या मनोजला म्हटलं तू बैठकीमध्ये जा. मनोज आज जे आहे तू एक 10%, 100% होऊन जाशील. तो बट्यानं काय केलं, त्या हप्त्यामध्ये बैठकीमध्ये गेला. मग तो आला एक दिवस, म्हणे काका म्हणे 3.5 लाख रुपयाचं काम मिळालं म्हणे, मी बैठकीमध्ये गेलो म्हणे. वा भगवान,
तर म्हटलं धन्य आहे तुझं. बंधूनो, तुम्ही साफ मनाने येणाऱ्या दुखी लोकाला आपलं मार्गदर्शन करा. लपू नका. जे तुमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे, जे बाबा दिसते ते सांगा. येणाऱ्या लोकांना सांगा तुम्ही, जेणेकरून अंधारामध्ये लोक असतील, नाही समजत असतील तर त्याचा फायदा मिळेल. आज तो बैठकीमध्ये गेला आणि आणखी म्हणे काका म्हणे मला अमरावतीचं काम मिळालं आहे म्हणे. मनोज तुला 10 पटीनं तू सांभाळूनच शकणार, किती पैसे येईल म्हटलं तुझ्याकडे. हो काका म्हणे मी लगेच जनाला सांगितलं म्हणे हा अनुभव म्हणे सेवक आहे बाबाचं. बंधूनो पहा, आपण मनामध्ये मी करत राहतो कि बाबाने म्हटलं आहे कि मेरे बैठक में जो आत्मा के विचार को साफ रखेगा उसको भगवान भूत देगा. तर आत्माचे विचार कसा साफ राहील? इथे तर माझ्या मनामध्ये विकारच येत राहते. तो कातुरी तसा तर तो तसा तर तो तसा असं विचारच येत राहते मनामध्ये बसल्या का कातुरे. तर मनाचे विकार जेव्हा दूर होईल की आपण भगवंताच्या विचाराकडे, बाबाच्या विचाराकडे, बाबाने जे केलेलं मार्गदर्शन, माझे इथे बसलेले जुने सेवक आहे त्यांनी जे काही सामग्री आहे बाबांची ते सांगा. माझ्या जीवनामध्ये मी अनुभव केलं आणि ते अनुभव करून मी सांगितलं, म्हणून त्यांचा फायदा झाला. माझ्या कर्मामध्ये 1% वाढलं. एक मार्ग मला मिळाला असेल तर माझा एक मार्ग करून माझं जीवन सफल होईल. एवढंच बोलून माझे 2 समाप्त करतो. सगळ्यांना माझ्या हातून नमस्कार.